नमस्कार मंडळी. नाशिक जे ओळखलं जातं आपल्या शांततेसाठी आणि पवित्र गोदावरीसाठी, पण सध्या याच नाशिकमध्ये एक वेगळंच युद्ध पेटलंय. 2026च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभा करायचा आहे, पण त्याची किंमत कोण मोजणार? तर शेकडो वर्षाची जुनी झाडं. एकीकडं विकासाचा अट्टहास आणि दुसरीकडं नाशिककरांचा चिपको लढा. यात आता सयाजी शिंदे आणि राज ठाकरेंसारखे दिग्गजही उतरले आहेत. नेमकं काय घडतंय तपवानात? 500 झाडं खरंच वाचली आहेत का? पाहूया आजच्या या व्हिडिओमधून. तर मंडळी, 2026-27 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतोय. यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या साधू महंतांच्या निवासासाठी साधुग्राम उभारला जातोय. यावर्षी साधूंच्या संख्यात वाढ होणार असल्याने प्रशासनाला जास्त जागेची गरज आहे. नाशिक महापालिकेने तपवानातील 54 एकर जमीन यासाठी निवडली आहे. पण अडचण अशी झाली की या जागेवर वर्षानुवर्ष उभी असलेली तब्बल 1700 ते 1800 झाडं अडथळा ठरत आहेत, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. आणि यासाठीच या झाडावर कतलीसाठी पिवळ्या खुणा देण्यात आल्या आहेत. हे बघतात नाशिककर संतापले. 12 नोव्हेंबरला नोटीस आली आणि अवघ्या आठवड्याभरात म्हणजे 18 नोव्हेंबरला नाशिककर रस्त्यावर उतरले. हे आंदोलन साधंसुधं नव्हतं. याला स्वरूप होतं सुंदरलाल बहुगुणांच्या ऐतिहासिक चिपको आंदोलनाचं. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांनी झाडांना मिठी मारून प्रशासनाला ठणकावून सांगितलं, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण झाडाचा बळी देऊन होणारा कुंभमेळा आम्हाला नकोय. या लढ्याला मोठं बळ मिळालं जेव्हा अभिनेता आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी तपवानात धाव घेतली. प्रशासनाने एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावू असं आश्वासन दिलं होतं, पण सयाजी शिंदेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचं हे वाक्य सध्या खूप गाजतंय. जगात खरा सेलिब्रिटी कोण असेल तर ते झाड आहे. झाड हेच आमचे आईबाप आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेलंय. 29 नोव्हेंबरला या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेतली आणि एक गंभीर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, मागच्या कुंभमेळ्यात झाड न तोडता आम्ही नियोजन केलं होतं. मग आत्ताच का तोडावी लागत आहेत? त्यांनी थेट आरोप केला की साधूंच्या नावाखाली जमिनी सपाट करून त्या उद्योगपतींच्या घशात तर घालायच्या नाहीत ना, असा डाव आहे असं दिसतंय. दुसरीकडं मंत्री गिरीश महाजन मात्र अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की जागा कमी असल्याने काही झाडं तोडावीच लागतील. यापूर्वी 2015च्या कुंभमेळ्यावेळीही अशीच काहीतरी झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले होते. न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की कुंभमेळ्याच्या कामासाठी आणीबाणी कलम वापरून झाडे तोडता येणार नाहीत. प्रत्येक झाडासाठी योग्य प्रक्रिया राबवणे अनिवार्य आहे. आंदोलकांनी या जुन्या निकालाचा संदर्भ देत प्रशासनाला इशारा दिला की जर झाडे तोडली तर पुन्हा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. सध्या काय परिस्थिती आहे? तुम्ही सर्वांच्या लढ्याचं पहिलं यश मिळालंय. प्रशासनाने फेर संरक्षण करून आराखड्यात बदल केले आहेत. तंबूच्या जागा सरकवून जवळपास 500 झाडं वाचवण्यात आली आहेत. ज्या झाडांना वाचवलंय त्यांच्यावर आता हिरव्या खुणा केल्या आहेत. पण मित्रांनो, लढा संपलेला नाही. अजूनही 1200च्या आसपास झाडं टांगत्या तलवारीवर खाली आहे. प्रशासन म्हणतंय की फक्त 10 वर्षाखालील झाडं तोडू, पण पर्यावरणवादींचा यालाही विरोध आहे. शेवटी प्रश्न हाच उरतो, श्रद्धेसाठी निसर्गाचा बळी देणं कितपत योग्य आहे? साधू संतांना तरी हे मान्य असेल का? 500 झाडं वाचली हे नक्कीच चांगलं आहे, पण उरलेली झाडं वाचवण्यासाठी नाशिककरांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. अशाच महत्त्वाच्या विषयासाठी चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.